नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। अंगणवाडी सेविका होऊ इच्छिणाऱ्या सर्व 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची ही संधी आहे। त्यांच्यासाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे। तर मग या ठिकाणी 100 दिवसात ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। तर मग यासाठी अर्ज कसा करायचा आहे, गुणांकन कशा पद्धतीने होणार आहे, कोणाचा नंबर लागू शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण GRच्या माध्यमातून या ठिकाणी बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, अंगणवाड्यामधील भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। 100 दिवसात ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत। पुढील 100 दिवसांमध्ये ही पदे भरली जाणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला 100 दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे। यान्वये महिला बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल। त्यासाठी किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ऑगस्ट 2022 पूर्वी भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान 10वी उत्तीर्ण असल्यास त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविकापदी थेट नियुक्ती मिळणार आहे। म्हणजे ज्या काही मदतनीस ऑगस्ट 2022 पूर्वी 10वी पास आहे त्यांना थेट या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती मिळणार आहे। त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे। जर मग तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर त्या ग्रामपंचायतीमधील स्थानिक उमेदवार, तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील। पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून निवडले जात होते। मात्र आता महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही। उमेदवारांचे गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे आता 12वी पास महिलांसाठी नोकरी करण्याची ही सुवर्ण संधी आहे। अंगणवाडी सेविका मदतनीस पर्यवेक्षिका पदांसाठी ही भरती होणार आहे। यासाठी महिलांना 12वी पास असणे गरजेचे आहे। यासोबतच आता ऑगस्ट 2022 पासून भरती झालेल्या मदतनीसांना 10वी उत्तीर्ण असल्यास थेट अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे। त्याप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तर मग या नोकरीसाठी आपण ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत। म्हणजे अंगणवाडी सेविका जर ग्रामीण भागात असेल तर आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा लागेल, आणि जर नगरपालिका महानगरपालिका भागात असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिका किंवा नगरपालिका या ठिकाणी अर्ज करावे लागणार आहे। लवकरच या ठिकाणी जाहिरात निघणार आहे। त्या जाहिरातीनुसार मग तुम्ही हा अर्ज करू शकता। मागच्या वेळेस जाहिरात निघालेली होती, 14,000 मदतनीसांची जी पदभरती होती त्यावर स्टे आलेला होता। तो स्टे आता या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून उठवण्यात आलेला आहे। तर मग आपण या ठिकाणी बघू शकता की अशा पद्धतीचा त्या संदर्भातला GR आलेला आहे। कारण की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा 30 जानेवारी रोजीचा हा महत्त्वाचा GR आहे। त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की सरळ सेवेने ही नियुक्ती करण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करणार आहे। म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीने निवड होणार आहे त्या संदर्भातले नियम या ठिकाणी बदलण्यात आलेले आहे। मग या ठिकाणी आपण बघू शकता की आधी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरतीस संदर्भात दिन क्रमांक 3 येथील शासनपत्र 9 सप्टेंबर 2024 रोजी स्थगिती आदेश दिले होते। म्हणजे स्टे आलेला होता, स्थगिती आलेली होती, तो रद्द करण्यात आलेला आहे। 9 सप्टेंबर रोजी जो स्टे दिला होता ते स्थगितीचे आदेश आता रद्द करण्यात आले। त्यामुळे आता सेविका व अंगणवाडीस यांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याची या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने हा GR आलेला आहे। हा GR बघायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला बघायला मिळेल किंवा www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघायला मिळेल। तर मग गुणांकन कशा पद्धतीने होणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान अर्हता 12वी पास। मग 12वी उत्तीर्ण झालेल्या महिलांनी या ठिकाणी अर्ज
भरले तर मग त्यांची निवड कशी होणार आहे, तर हा तक्ता या ठिकाणी या GRच्या पाठीमागे दिलेला आहे। तर तुम्हाला हा तक्ता तुम्ही बघू शकता। यामध्ये जर तुम्हाला 80% जास्त असतील तर 60 मार्क पकडण्यात येणार आहे। तुम्ही जर पदवीधर असाल तर 10, पदव्युत्तर असाल म्हणजे तुम्ही BA केलेले असेल, MA केले असेल तर 4 मार्क, DED असेल तर 2 मार्क, BEd असेल तर 2 मार्क, MSc असेल तर 2 मार्क या ठिकाणी तुमचे पकडण्यात येणार आहे। याच्या व्यतिरिक्त 20 गुण अतिरिक्त आहे। कुठले तर विधवा अनाथ असेल तर 10 गुण, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती असेल तर 5 गुण, इतर मागास, इतर विमुक्त जाती, भटक्या जमाती असे असेल तर 3 गुण आणि अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव असल्यास, त्यांनी आधी काम केलेलं असले त्याला 5 गुण। मग अशा पद्धतीने ही निवड होणार आहे। याच्यातून अंगणवाडी सेविका म्हणून काम करू शकणार आहे। या ठिकाणी ही नोकरीची संधी याच्यासाठी आहे की लवकरच आता सर्व अंगणवाड्या ह्या शाळेला जोडल्या जाणार आहे, प्राथमिक शाळांना जोडल्या जाणार आहे। त्यामुळे शासनाच्या विचाराधीन आहे की अंगणवाडी सेविका यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याचे या ठिकाणी आखण्यात आलेले आहे। त्यामुळे चतुर्थ श्रेणी जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना दर्जा दिला तर त्या ठिकाणी त्यांचे पगार हे जवळजवळ 25,000च्या वरती जाणार आहे। तसेच इतर भत्तेही त्यांना मिळणार आहे। त्यामुळे आता ही सुवर्ण संधी आहे। जवळपास 14-15 हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची ही पदभरती होणार आहे। तरी आपण लवकरात लवकर जाहिरात निघाल्यावर अर्ज करा। कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।